2006 साली इंदिरा नुई पेप्सिको कंपनीच्या सीईओ बनल्या आणि जेव्हा त्या पेप्सिको कंपनीच्या सीईओ बनल्या ना मित्रांनो, एक शब्द हा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला गेला आणि तो शब्द होता ग्लास सिलिंग. जर तुम्हाला ग्लास सिलिंग या शब्दाचा अर्थ माहित नसेल ना मित्रांनो, आजची रील ही खूप महत्त्वाची असणार आहे. ग्लास सिलिंग म्हणजे काय मित्रांनो, लक्षात घ्या. एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही जेव्हा ज्युनियर पोझिशन पासून सुरुवात करता आणि तुम्ही काही केल्या एखाद्या हुद्द्यानंतर किंवा एखाद्या पोझिशन नंतर जर वरच्या पोझिशन पर्यंत पोहोचता येत नसेल, त्यावेळेला जी सीलिंग तयार होते त्याला आपण ग्लास सिलिंग बोलतो. आणि जोपर्यंत आपण ती सीलिंग ब्रेक करत नाही तोपर्यंत त्याला आपण ग्लास सिलिंग ब्रेक केले असं म्हणत नाही. इंदिरा नुई यांनी 2006 साली पेप्सिको कंपनीच्या पहिल्या महिला सीईओ बनल्या होत्या आणि त्यावेळेला त्यांनी ग्लास सिलिंग ब्रेक केली होती. आता ही ग्लास सिलिंग प्रत्येकाच्या करिअरमध्ये 5 टप्प्यांमध्ये असू शकते. एक आहे जेंडर, एज, रिजन, लँग्वेज आणि एक्सपिरियन्स. जर तुम्हाला असं वाटतंय तुमच्या कंपनीमध्ये कुठेतरी ग्लास सिलिंग आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्या 5 पैकी कोणती ग्लास सिलिंग आहे जी तुम्हाला आता तुमची ग्रोथ होण्यापासून थांबवते. मी तुमच्या कमेंटची वाट बघतोय मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.